नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मॅथ्स क्लासरूममध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी डी जे वाघ, श्री वसंतराव जयवंतराव देशमुख हायस्कूल कोल्हापूर. आज आपण या व्हिडिओमध्ये 10th मॅथ्स 1 मधील जो सेकंड चॅप्टर क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आहे तो कंटिन्यू करत आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 2.5 ज्या अंतर्गत नेचर ऑफ द रूट्स म्हणजे काय, म्हणजेच एखादं क्वाड्रॅटिक इक्वेशन बिना सोडवता त्याचे रूट्स कशा पद्धतीने सांगू शकतो, किंवा रूट्स आणि त्याचे कोइफिशियंट यांचा काय संबंध आहे, किंवा रूट्स दिल्यानंतर क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं ऑब्टेन करायचं याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. सो लेट्स गेट स्टार्टेड. ओके स्टुडंट्स, नेचर ऑफ रूट्स ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन हा पॉईंट समजावून घेण्यापूर्वी आपण यापूर्वी जी मेथड शिकलेलो आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करण्याची, जी फॉर्म्युला मेथड आहे, त्या मेथडनुसार इथे एक 2-3 उदाहरणं सोडवून घेतलेली मी इथं फक्त दाखवतोय. त्या एक्झाम्पलचं थोडंसं ऑब्झर्वेशन करूया, म्हणजे आपल्याला नेचर ऑफ रूट्स काय असतं ते थोडंसं लक्षात येईल. इथे एक इक्वेशन दिलेलं आहे x² + 10x + 2 = 0, आणि हे इक्वेशन फॉर्म्युला मेथडनं सोडवलेलं आहे. इथं फक्त एवढं लक्षात घ्या की इथं जो b² - 4ac ची जी व्हॅल्यू आलेली आहे ती 92 आलेली आहे. त्यामुळे आपल्याला जी 92चं स्क्वेअर रूट काढल्यामुळं जेवढं शक्य आहे तेवढं मिक्स्ड सगळं काढलेलं आहे, 2 × √23, आणि पुढे याची 2 आन्सर असे आलेले आहेत. आपण फक्त एवढंच ऑब्झर्वेशन करूया की हा जो डिस्क्रिमिनंट आहे, ज्याला आपण डेल्टा असं म्हणणार आहे, हा 92 आला म्हणजेच पॉझिटिव्ह आला, 0 पेक्षा ग्रेटर आहे, तेव्हा इथं आपल्याला वेगवेगळी 2 आन्सर आलेले आहेत. इथं -5 + √23 आणि -5 - √23, म्हणजेच ही उत्तरं वेगवेगळी आहेत आणि उत्तरं आलेली आहेत. भले हे 23चं रूट निघत नाही आहे, म्हणजे हे इररॅशनल आहे, परंतु हा रिअल नंबर तरी आहे. अजून एक 2 उदाहरणं पहा. या इक्वेशनमध्ये इथे एक इक्वेशन दिलेलं आहे 25x² + 30x + 9 = 0. यामध्ये जो हा b² - 4ac म्हणजेच या डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू 0 आलेली आहे. मग ही व्हॅल्यू 0 आल्यामुळं 0चं स्क्वेअर रूट हा 0 आलं. मग +0 आणि -0 यामुळे काहीच डिफरन्स राहिलेला नाही, त्यामुळे इथं दोन्ही आन्सर सेम आलेले आहेत, म्हणजेच -3/5 - 3/5. म्हणजे भले जरी 2 आन्सर आले असतील तरी ती इक्वल आलेली आहेत. जी या अगोदरच्या उदाहरणामध्ये आपली अनइक्वल म्हणजे वेगवेगळी आन्सर होती, एक प्लसमध्ये होतं, एक मायनसमध्ये होतं. इथं दोन्ही आन्सर सेम आलेले आहेत. या उलट जर थर्ड एक्झाम्पल पाहिलं x² + x + 5 = 0, तर त्यामध्ये हा जो डेल्टा आहे त्याची व्हॅल्यू -19 आलेली आहे. मग -19चं स्क्वेअर रूट कधीच निघत नाही, म्हणजे तो रिअल नंबरच नाही आहे. त्यामुळे या इक्वेशनचे रूट्स जे असणार आहेत ते नो रिअल रूट्स असं आपण म्हणणार आहे. मग या आधारे आपण काय करू शकतो पहा, जर आपल्याला एखादं उदाहरण सोडवण्या अगोदर जर डेल्टाची व्हॅल्यू माहीत झाली तर आपण त्याच्या उत्तराचं जे स्वरूप आहे, म्हणजे त्याचं नेचर आहे हे सांगू शकतोय. भले उत्तर नाही सांगू शकत, पण त्याचं नेचर सांगू शकतो, म्हणजेच आपण त्याला नेचर ऑफ रूट्स असं म्हणणार आहे. मग ते नेचर ऑफ रूट्स कशा पद्धतीने ठरवणार, त्यासाठी पुन्हा हे आता थोडेसे नियम लक्षात घ्या. समजा आपल्याला जो डेल्टा म्हणजेच b² - 4ac आहे तो जर 0 असेल, मुळात जो फॉर्म्युला आहे तो लक्षात येतो का पहा. फॉर्म्युला मेथडनुसार x = -b ± b² - 4ac/2a. हा जो फॉर्म्युला आहे तो जनरल फॉर्म ax² + bx + c = 0 या इक्वेशनचा फॉर्म्युला आहे. त्यामध्ये जर डेल्टा 0 आला तर साहजिकच आहे +0 - 0 फरक पडणार नाही, म्हणजे अशा वेळी जे आपले रूट्स असणार आहेत ते रिअल आणि इक्वल असतील. जर 0 पेक्षा ग्रेटर असेल म्हणजेच पॉझिटिव्ह असेल तर एक आन्सर प्लसमध्ये येणार, एक आन्सर मायनसमध्ये येणार, म्हणजे ही अनइक्वल आन्सर येतील, पण ती मग रिअल आणि रॅशनल किंवा इरॅशनल कशीही असतील, परंतु ती आन्सर रिअल्स असतील. या उलट जर डेल्टा हा 0 पेक्षा छोटा असेल म्हणजेच निगेटिव्ह असेल तर त्या इक्वेशनचे रूट्स हे रिअल असणार नाहीत, म्हणजेच नो रिअल रूट्स. असे हे जे नियम आहेत ते आपल्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत. तर हे नियम किती लक्षात आले हे लक्षात येण्यासाठी, हे पाहण्यासाठी आपण एक ॲक्टिव्हिटी बघूया. आपल्याला इथे एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे पहा, फिल इन द ब्लँक्स. यामध्ये इथं डिस्क्रिमिनंटच्या म्हणजे डेल्टाच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत आणि आपल्याला नेचर ऑफ रूट्स विचारलेला आहे. यामध्ये जी पहिलीच व्हॅल्यू दिलेली आहे ती म्हणजे 50 आहे. 50 आहे याचाच अर्थ 0 पेक्षा ग्रेटर आहे. ग्रेटर असल्यामुळे याच्या व्हॅल्यू प्लस पण असतील आणि मायनस पण असतील, म्हणजेच ह्याची उत्तरं 2 येणार, म्हणजे अनइक्वल आलं.
परंतु जो प्लस उत्तर आलेला आहे म्हणजेच ते रिअलमध्ये त्याची उत्तर येतील. देअरफॉर दी नेचर ऑफ दी रूट्स आर रिअल अँड अनइक्वल असं आपण इथं म्हणू शकतो. यावेळी जर निगेटिव्ह असेल तर ते उत्तरच येणार नाही. त्यामुळे इथं आपण असं म्हणणार आहे नो रिअल रूट्स. या इक्वेशनची रूट्सच येणार नाहीत. आणि जेव्हा 0 असतो तेव्हा ॲन्सर ही रिअल येतील, परंतु दोन्ही उत्तर एकसारखे येणार, म्हणजेच आपण त्याला रिअल अँड इक्वल रूट्स असं म्हणणार आहे. सेम वे इथं आपल्याला एक क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे ज्यामध्ये b² - 4ac दोन व्हॅल्यू दिल्यात, एकदा +5 आणि एकदा -5. मग +5 आहे याचाच अर्थ याचा नेचर ऑफ रूट्स काय असेल की याचे रूट्स हे रिअल असतील आणि अनइक्वल असतील. पण जेव्हा मायनस असेल तेव्हा त्याचे उत्तरच येणार नाहीत, म्हणजेच नो रिअल रूट्स असं आपण इथं म्हणू शकतो. म्हणजे तुम्हाला इथं लक्षात आलं का? पहा, आत्तापर्यंतचा जो भाग झाला यामध्ये एवढीच गोष्ट लक्षात घ्यायची आहे. डेल्टा जर 0 असेल तर उत्तर इक्वल आहेत, 0 पेक्षा मोठा असेल तर अनइक्वल आहेत, 0 पेक्षा लहान असेल तर उत्तरच नाही आहे. आणि आता रिअल आपण म्हणणारच आहे. अगदी डीपमध्ये बोलायचं झालं तर जेव्हा 0 पेक्षा ग्रेटर येतो तो नंबर जर परफेक्ट स्क्वेअर असेल तर आपल्याला रॅशनल उत्तर मिळणार आहे, आणि स्क्वेअर जर परफेक्ट नसेल तर स्क्वेअर रूट तसंच राहणार, म्हणजे आपल्याला इररॅशनल उत्तर मिळणार आहे. आणि रेग्युलर बोलायचं असेल तर इथं दोन्ही ठिकाणी आपण रिअल असं म्हणू शकतोय. फक्त निगेटिव्ह डेल्टा आला असेल तर नो रिअल रूट्स असं आपण म्हणतो. यावर आधारित जी काही उदाहरणं आहेत ती आता पाहूया. द फर्स्ट क्वेश्चन, डिटरमाइन द नेचर ऑफ रूट्स ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. आपल्याला इथे एक क्वाड्रॅटिक इक्वेशन दिले आणि याचे आपल्याला नेचर ऑफ रूट्स सांगायचे. जे इक्वेशन आहे ते 2y² - 7y + 2 = 0. आपण त्याचं नेचर ऑफ रूट्स सांगणार, म्हणजे उत्तर कोणत्या प्रकारे असेल ते सांगणार आहे. परंतु तो प्रकार सांगत असताना आपल्याला किमान डेल्टाची व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागते, म्हणजेच डिस्क्रिमिनंट फाइंड आउट करावा लागतो. म्हणजेच दिलेले इक्वेशन आपण स्टँडर्ड फॉर्मशी कंपेअर करून एबीसीच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायला पाहिजे. म्हणून आपल्याला जे दिलेले इक्वेशन आहे ते आपण पहिल्यांदा लिहून घेऊया. दी गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन is 2y² - 7y + 2 = 0. आता हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे ते स्टँडर्ड फॉर्मशी कंपेअर करूया. कंपेअरिंग धिस इक्वेशन, जे आपला जनरल फॉर्म आहे तो म्हणजेच ax² + bx + c = 0. याच्याशी जर आपण कंपेअर केलं तर आपल्याला a ची व्हॅल्यू 2 मिळेल, बी ची व्हॅल्यू ही -7 आणि सी ची व्हॅल्यू पुन्हा 2 मिळेल. एकदा का एबीसीच्या व्हॅल्यू मिळाल्या तर आपल्याला डेल्टा म्हणजेच b² - 4ac याची व्हॅल्यू मिळून जाईल. आता b² ची व्हॅल्यू, b² म्हणजेच -7² -4 × a × c, a ची व्हॅल्यू 2, c ची व्हॅल्यू 2, -7चा स्क्वेअर 49 येईल, -4 2 8, 8 2 16. याची जर आपण सबट्रॅक्शन केली तर 9 - 6 3, 4 - 1 3, म्हणजे डेल्टाची व्हॅल्यू 33 आलेली आहे. मग आता या डेल्टाच्या व्हॅल्यूवरून आपण काय करायचं आहे? जर हे निगेटिव्हमध्ये असेल तर रूट येणार नाही, 0 असेल तर रूट येईल पण इक्वल रूट येईल, आणि 0 पेक्षा ग्रेटर असेल तर रूट पण येणार आणि ते अनइक्वल येणार आहे. तेच त्याचं नेचर ऑफ रूट असणार आहे. म्हणून आपण इथं शेवटी स्टेटमेंट द्यायचं आहे, हिअर डेल्टा इज ग्रेटर दॅन 0. Therefore, the roots of the equation are real and unequal. म्हणजे आपण हे प्रॉपर एक्झाम्पल शेवटपर्यंत सोडवायचं नाहीये. फॉर्म्युला मेथडने शेवटपर्यंत उत्तरं सोडवून मग सांगायची नाहीत, फक्त डेल्टाची व्हॅल्यू काढायची आणि त्यानुसार त्याचं नेचर सांगायचं आहे. बऱ्याच वेळेला फक्त आम्हाला डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू विचारतात, त्यावेळी हे उदाहरण इथंपर्यंत सोडवायचं. एखादं इरॅशनल नंबर असणारं मात्र डिस्क्रिमिनंट म्हणजे डेल्टाची व्हॅल्यू विचारणारं उदाहरण असू शकतं. त्या प्रकारचं एक उदाहरण पाहूया. फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट √2² √2x² + 4x + 2√2 = 0. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, फक्त इथं काही इरॅशनल नंबर्स आहेत, ॲक्च्युली रिअल नंबर चालतात. मग यामध्ये आपल्याला जेव्हा डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू शोधायची असेल, डिस्क्रिमिनंट म्हणजेच डेल्टा, ज्याला आपण b² - 4ac म्हणतो, ती व्हॅल्यू शोधायची असेल तर हे इक्वेशन जनरल फॉर्मला कंपेअर करून आपल्याला एबीसीच्या व्हॅल्यू फाइंड आउट करावे लागते. म्हणून दिलेले जे इक्वेशन आहे ते आपण जनरल फॉर्मशी कंपेअर करून घेऊया. यासाठी सुरुवातीला आपण इथे लिहिणार आहे दी गिवन
क्वाड्रॅटिक इक्वेशन ऑर द इक्वेशन इज, दिलेलं इक्वेशन आहे √2 इंटू एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 2√2. आता हे जे इक्वेशन आहे ते आपण कम्पेअर करणार आहे. नाव कंपेअरिंग धिस इक्वेशन, हे जे इक्वेशन आहे ते आपण ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 याच्याशी आपण कंपेअर करणार. मग कंपेअर केल्यानंतर आपल्याला a, b आणि c याच्या व्हॅल्यू मिळणार आहेत. आपण जर कंपेअर केलं तर a ची व्हॅल्यू √2, b ची व्हॅल्यू 4 आणि c ची व्हॅल्यू 2√2 या पद्धतीने मिळतात. त्या व्हॅल्यू जर आपण इथं लिहिल्या तर काय होईल पहा, a इज इक्वल टू √2, b इज इक्वल टू 4 आणि c इज इक्वल टू 2√2. देअरफॉर आपल्याला जो डिस्क्रिमिनंट म्हणजेच डेल्टा शोधायचा आहे त्याची व्हॅल्यू म्हणजेच b² मायनस 4ac. आता ह्या व्हॅल्यू जर आपण इथं भरल्या तर काय होईल पहा, b² म्हणजेच 4² मायनस 4 इंटू a इंटू c असे ब्रॅकेट टाकले तर जर निगेटिव्हमध्ये नंबर असेल तर कुठं प्रॉब्लेम येत नाही. a ची व्हॅल्यू √2 आहे आणि c ची व्हॅल्यू 2√2 आहे. याचाच अर्थ इथं काय होईल बघा, 4² केला इथं 16 आला, मायनस एकदाच आहे, हा 4 आहे असा राहू दे, √4 इंटू 2 हवं तर घेऊया इथं, 4 इंटू 2 म्हणजे जे बाहेरचे नंबर आहेत त्याचा प्रोडक्ट सेपरेट केला, √2 इंटू √2 म्हणजे पुन्हा 2 येणार. याचाच अर्थ इथं 16 मायनस 2 2 जार 4 4 जार 16, 16 मायनस 16 इज इक्वल टू 0. देअरफॉर डेल्टा जो आला या उदाहरणामध्ये तो 0 आला. आपल्याला फक्त डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू विचारलेली आहे, म्हणजे डेल्टा 0 झाला म्हणून हे उदाहरण इथं संपलेलं आहे. जर आम्हाला हेच उदाहरण असं विचारलं, राईट द नेचर ऑफ द रूट्स ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन, तर मग डेल्टा 0 आल्यामुळे आपण म्हणणार आहे द रूट्स ऑफ धिस इक्वेशन इज रिअल अँड इक्वल, कारण डेल्टा 0 असल्यामुळं ॲन्सर जी असणार आहे ती इक्वल येणार आहे. मग यावर आधारित रिव्हर्स उदाहरण कसं असू शकतं की आम्हाला डेल्टा 0 आहे हे इनडायरेक्ट सांगितलं जातं. त्यावर आधारित एक उदाहरण पहा. आपल्याला या क्वेश्चनमध्ये काय म्हटलेलं आहे, द रूट्स ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आर रिअल अँड इक्वल, फाइंड के. आम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की याचे जे रूट्स आहेत ते रिअल आणि इक्वल आहेत. रिअल आणि इक्वल आहेत याचाच अर्थ इक्वल आहेत म्हणजे डेल्टा 0 आहे. याचा अर्थ यामध्ये आपण जर डेल्टा शोधत गेलो तर तो 0 येणार, पण आपल्याला डेल्टा शोधायला सांगणार नाहीत कारण 0 ऑलरेडी माहीत आहे. म्हणून आपल्याला इथं a, b किंवा c यातली एखादी किंमत विचारतील. इथं b च्या ऐवजी k दिला आहे आणि k ची व्हॅल्यू विचारलेली आहे. आपला संबंध डेल्टाशी आहे त्यामुळे इथं काहीही लेटर असतील तर आपण आहे त्या परिस्थितीमध्ये पहिल्यांदा आपण डेल्टा शोधायचा. म्हणून दिलेले जे इक्वेशन आहे ते आपण स्टँडर्ड फॉर्मशी म्हणजे जनरल फॉर्मशी कंपेअर करून घेऊया. पुन्हा होते तेच, म्हणजे डेल्टा शोधत असताना आपण जी प्रोसेस करतो तेच इथं करायचं आहे. दी गिवन इक्वेशन इज 3y² प्लस ky प्लस 12 इज इक्वल टू 0. Comparing this equation with जो आपला स्टँडर्ड फॉर्म आहे ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0, या स्टँडर्ड फॉर्मशी कंपेअर केल्यामुळे काय झालं पहा, आपल्याला a ची, b आणि c या तिघांच्या व्हॅल्यूज मिळतील. a ची व्हॅल्यू इथे 3 मिळेल, b ची व्हॅल्यू k तशीच लिहा आणि c ची व्हॅल्यू 12 मिळते. देअरफॉर जो डेल्टा असणार आहे म्हणजेच b² मायनस 4ac असेल, त्याची व्हॅल्यू जर आपण शोधत गेलो तर काय मिळेल, b² म्हणजेच k चा स्क्वेअर असेल, मायनस 4 इंटू a इंटू c, a ची व्हॅल्यू 3 आणि c ची व्हॅल्यू 12 आहे, म्हणजेच हा k² आपण तसाच ठेवूया. हे 4 3 जा 12 इंटू 12 मायनस 144 ही आपली डेल्टाची व्हॅल्यू आली. आता इथं सबट्रॅक्शन होणार नाही, पण आम्हाला या इक्वेशनमध्ये असं सांगितलेलं आहे की याचे रूट्स हे रिअल आणि इक्वल आहेत. मग आपण त्यानुसार लिहायचं इथं, बट धिस इक्वेशन हॅज इक्वल अँड रिअल रूट्स किंवा रिअल अँड इक्वल रूट्स, हे आपल्याला प्रश्नामध्ये सांगितलं आहे. याचाच अर्थ डेल्टा हा 0 असायला पाहिजे, कारण आपण काय करतो, ज्यावेळी डेल्टा 0 येतो त्यावेळी रूट्स रिअल आणि इक्वल आहे म्हणतो. मग जेव्हा रूट्स रिअल आणि इक्वल आहेत असं सांगितलं याचा अर्थ डेल्टा 0 आहे, परंतु आपण जे सोडवत गेलो त्यानुसार आपल्याला डेल्टा हा मिळाला, म्हणजे ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू इक्वल आहे असा त्याचा अर्थ होतो. मग या दोघांची जर आपण कंपॅरिझन केली आणि पुढे सोडवत गेलो तर काय होईल पहा, देअरफॉर वी से दॅट इथं जी पहिल्यांदा डेल्टाची व्हॅल्यू आली ती k² मायनस 144 आली आणि आपण म्हणतोय म्हणजे डेल्टा 0 आहे कारण रूट्स हे इक्वल आहेत.
आता यानुसार जर पुढं सोडवत गेलो तर आम्हाला केची व्हॅल्यू मिळत जाईल. आता हे फॅक्टरायझेशनला सोडवायला पाहिजे असं काही नाही, त्यांनी तसं सांगितलेलं नाही. म्हणून इथं शॉर्टकट आपण असं करू शकतो, के स्क्वेअर इज इक्वल टू -144 हा राईट साईडला गेला +144 आला. मग केची व्हॅल्यू काढत असताना स्क्वेअर रूट घेऊया दोन्ही साईड्सचं, म्हणजेच इथं 12 होईल. यापूर्वी म्हणजेच आपण फॉर्म्युला मेथडनं किंवा त्या अगोदर कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडनं पाहत असताना स्क्वेअर रूट जर आपण काढलं तर ते प्लस आणि मायनस दोन्हीमध्ये द्यायचं आहे. म्हणजेच केची जी व्हॅल्यू असेल ती 12 पण असू शकते किंवा केची व्हॅल्यू ही -12 म्हणजे +12 आणि -12 ह्या दोन केच्या व्हॅल्यू असू शकतात. या उदाहरणामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे की याचे रूट्स इक्वल आणि रिअल आहे, त्यावरून आपण डेल्टा 0 आहे हा अंदाज बांधायचा आहे. आणि त्यांनी जो दिलेला भाग आहे त्यानुसार आपण पहिल्यांदा डेल्टाची व्हॅल्यू शोधून घेतली, आपण डेल्टा इक्वल टू 0 सांगितलं आणि त्या दोघांचं कंपॅरिझन केल्यानंतर आपल्याला केची व्हॅल्यू मिळत गेली. तर आता आपण नेचर ऑफ रूट्स कशा पद्धतीने फाइंड आउट करायचं आणि नेचर ऑफ रूट्स सांगितल्यानंतर एखाद्या लेटरची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची याचा अभ्यास केला. यानंतर आपण रूट्स आणि कोइफिशियंट्स यामध्ये काय रिलेशन आहे, दॅट इज मीन्स दी रिलेशन बिटवीन दी रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन अँड कोइफिशियंट्स याचा अभ्यास करायचा आहे. सपोज हिअर अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ द इक्वेशन ax² + bx + c इज इक्वल टू 0. देन जे क्वाड्रॅटिक इक्वेशन असतं त्याचा जो जनरल फॉर्म आहे ax² + bx + c इज इक्वल टू 0, याचे दोन रूट्स असतात, एक अल्फा आणि एक बीटा आहे. पॉझिटिव्ह रूट आपण अल्फा कन्सिडर करतो, निगेटिव्ह रूट आपण इथं बीटा कन्सिडर करतो. समजा ही जी दोन रूट्स आहेत, या दोन रूट्सचा आणि हे जे ABC कोइफिशियंट्स आहेत यांचा काय संबंध आहे ते आपल्या पुस्तकामध्ये समजावून दिलं, ते थोडंसं इथं मी दाखवतोय. पहिल्यांदा आपल्याला एक गोष्ट माहीत आहे की आपल्याला जर जनरल फॉर्म माहीत असेल तर फॉर्म्युला मेथडनुसार आपण जे व्हॅल्यू शोधतो, एक्सची व्हॅल्यू शोधतो, ती व्हॅल्यू म्हणजेच -b ± इन स्क्वेअर रूट b² - 4ac अपॉन 2a या फॉर्म्युलानुसार आपण व्हॅल्यू फाइंड आउट करतो. यामध्येच बोलायचं झालं तर एकदा प्लस घेतला की ती अल्फाची व्हॅल्यू असते आणि एकदा मायनस घेतला की ती बीटाची व्हॅल्यू असते. मग आपण यातलं रिलेशन शोधत असताना काय करणार आहे की एकदा अल्फा आणि बीटा यांची एकदा ॲडिशन करणार आणि एकदा यांचा प्रोडक्ट घेणार, म्हणजे एकदा बेरीज आणि एकदा आपण त्यांचा गुणाकार करणार आहोत. म्हणजे इथं डायरेक्ट करून दाखवलेलं आहे. हे सूत्र कसं तयार झालं आहे, म्हणजेच रिलेशन कसं तयार झालं ते इथं समजावून देतो आहे. तुम्ही ते फक्त रिलेशन लक्षात ठेवायचं आहे. इथं पटपट फक्त ते कसं केले जे आपल्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे ते फक्त इथं समजावून देतो आहे. अल्फा आणि बीटाची बेरीज केली, याचाच अर्थ अल्फा म्हणजे यातला प्लस घेतला, बीटा म्हणजे यातला मायनस घेतला. जशी बेरीज केली तसाच त्यांचा गुणाकार पण केलेला आहे. मग बेरीज केल्यानंतर आणि तेच उदाहरण पुढे सोडवत गेल्यानंतर काय येते पहा, छेद समान आहे, एक छेद घेतला, अंशांची बेरीज केली, न्यूमरेटरची बेरीज केल्यानंतर 2b/2a येतो, 2 ला 2 कॅन्सल होतो. त्यावेळी आम्हाला हे जे रिलेशन मिळतं ते म्हणजे अल्फा आणि बीटा यांची जी बेरीज येते ती -b/a या फॉर्ममध्ये येतं. म्हणजे दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये ABCच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्यापैकी बी आणि एची व्हॅल्यू जर इथं आपण सबस्टिट्यूट केली तर आम्हाला ती जी व्हॅल्यू मिळते ती म्हणजे अल्फा प्लस बीटा असते असं आपण म्हणू शकतो. दॅट इज मीन्स दी सम ऑफ दी टू रूट्स. सेम प्रोसिजर इथं मल्टिप्लिकेशन करत असताना जर आपण हे पुढं सॉल्व करत गेलो, म्हणजेच इथं न्यूमरेटरचा प्रोडक्ट न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरचा घेतलेला इथं या पद्धतीने पुढं सॉल्व करत गेलो तर आपल्याला C/a येतं. अधिक माहितीसाठी तुम्ही याचा स्टडी करू शकता. फक्त याचा शेवट लक्षात घ्यायचा आहे की याचा जो प्रोडक्ट येतो तो C/a आलेला आहे. म्हणजे जसं ॲडिशन -b/a येते त्या पद्धतीने त्याचा प्रोडक्ट येतो C/a. मग याचा आपण उपयोग कुठं करणार, तर हे जे दोन फॉर्म्युले आहेत ते फक्त आपण पाठ करून घ्यायचे. हे फॉर्म्युले काय सांगतात पहा, जर एखादं जनरल फॉर्म आपल्याला माहीत असेल, म्हणजेच आपल्याला एखादं इक्वेशन जनरल फॉर्ममध्ये कम्पेअर केलं की आपल्याला ABCच्या व्हॅल्यू मिळतात, जसं की आपण डिस्क्रिमिनंट डेल्टा वगैरे काढताना घेतो. मग एकदा जर तुम्हाला ABCची व्हॅल्यू माहीत असेल आणि त्या व्हॅल्यू जर इथं आपण सबस्टिट्यूट केल्या तर आपण उदाहरण सोडवण्याच्या ऐवजी आपण उदाहरण सोडवत गेले की आपल्याला दोन उत्तर मिळतात. त्यातलं एक उत्तर म्हणजे अल्फा आणि दुसरं उत्तर म्हणजे बीटा असेल. तर आपण उदाहरण न सोडवता त्या दोन उत्तरांची बेरीज किती असेल किंवा त्या दोन उत्तरांचा गुणाकार किती असेल हे सांगू शकतो. दॅट इज मीन्स विदाउट सॉल्विंग द एक्झाम्पल वी कॅन गेस व्हॉट इज द ॲडिशन ऑफ द टू रूट्स ऑर व्हॉट इज द प्रोडक्ट ऑफ टू रूट्स. म्हणून हे दोन फॉर्म्युले महत्त्वाचे आहेत. अल्फा प्लस बीटा म्हणजेच -b/a असेल आणि अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू C/a असेल. फक्त हे दोन फॉर्म्युले कसे तयार झाले ते थोडंसं फास्टमध्ये सांगितलेलं आहे. आता या फॉर्म्युलांचा वापर करून उदाहरणं कशी असतात ती पाहूया.
पहा आपल्याला इथे एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. इफ अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. इथं आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे आणि इथे विचारलं आहे अल्फा प्लस बीटा किती असेल आणि अल्फा इंटू बीटा किती असेल. आत्ताच आपण जो फॉर्म्युला शिकलो त्यानुसार अल्फा प्लस बीटा असतो म्हणजेच मायनस बी अपॉन ए असतो आणि अल्फा इंटू बीटा असतो म्हणजेच सी अपॉन ए असतो. ॲक्च्युली इथं फक्त डायरेक्ट ॲन्सर लिहायचं आहे, तुम्हाला समजावं म्हणून मी इथं स्टेप लिहितो आहे. तुम्ही ते रफ करून डायरेक्ट इथे ॲन्सर लिहा. आता जर हे कंपेअर केलं, हे इक्वेशन स्टँडर्ड फॉर्मशी कंपेअर केलं म्हणजेच ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0 याच्याशी कंपेअर केलं तर आपल्याला ए बी सीच्या व्हॅल्यू मिळतात. एची व्हॅल्यू 2 मिळते, बीची -4 आणि सीची -3 मिळतात. आता हा फॉर्म्युलामधला थोडंसं आपण हवं तर हे उदाहरण इथं न लिहिता सेपरेट लिहूया. आपल्याला जो फॉर्म्युला माहीत आहे अल्फा प्लस बीटा पाहिजे असेल तर -b अपॉन ए घ्या, अल्फा इंटू बीटा पाहिजे असेल तर c अपॉन ए घ्या. मग या व्हॅल्यू वापरून आपण इथली व्हॅल्यू डायरेक्ट शोधायची आहे. मग आता आपण या ज्या व्हॅल्यू शोधलेल्या आहेत ए इज इक्वल टू 2, बी इज इक्वल टू -4 आणि सी इज इक्वल टू -3 या व्हॅल्यू जर आपण इथं सबस्टिट्यूट केल्या तर काय होईल पहा. हा जो आहे तो मायनस रेग्युलर फॉर्म्युलामधला तो इथं मध्ये द्या किंवा न्युमरेटरला द्या. बीची व्हॅल्यू -4 आहे, तो मायनस डबल असेल आणि एची व्हॅल्यू 2 आहे. आता मायनस मायनस प्लस होईल आणि 4/2चं उत्तर +2 असेल. म्हणून इथं अल्फा प्लस बीटा आपण 2 म्हणू शकतो. अल्फा इंटू बीटा करताना सी अपॉन ए करणार. सीची जी व्हॅल्यू आहे ती -3 आहे, एची व्हॅल्यू 2 आहे, भाग जात नसेल असंच उत्तर ठेवा. याचा अर्थ अल्फा इंटू बीटा याची व्हॅल्यू जी येणार आहे ती 3/2 या पद्धतीनं असेल. म्हणजेच आम्हाला एखादं क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलं की आम्ही ते कंपेअर करून एबीसीच्या व्हॅल्यू मिळवू शकतो. आणि एकदा का एबीसीच्या व्हॅल्यू मिळाल्या तर आपण या फॉर्म्युल्यानुसार अल्फा प्लस बीटा म्हणजे सम ऑफ द रूट्स, अल्फा इंटू बीटा म्हणजे प्रोडक्ट ऑफ द रूट्स सांगू शकतो. यावर आधारित असणारं एक महत्त्वाचं उदाहरण आहे ते पाहूया. तर यावर आधारित अल्फा आणि बीटा यांच्या व्हॅल्यूवर आधारित हा पुढचा जो क्वेश्चन आहे. अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ y² - 2y - 7 इज इक्वल टू 0. देन फाइंड अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर अँड अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. आता या व्हॅल्यू शोधत असताना पूर्वीचे आपल्याला जे फॉर्म्युले जे आपण इयत्ता 7वी 8वी पासून शिकलो आहे ते माहीत असणं गरजेचं आहे. थोडीशी हे 2 फॉर्म्युले आपण कशा पद्धतीने वापरणार आहे त्याची थोडीशी आठवण करून देतो आहे. आपण यापूर्वी काय शिकलोय पहा. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर ही आयडेंटिटी जी आपल्याला माहीत आहे ती म्हणजेच a² प्लस 2ab प्लस b² ही आयडेंटिटी आपल्याला माहीत आहे. समजा हा प्लस 2ab आपण लेफ्ट साईडला घेतला तर हेच इक्वेशन अशा पद्धतीनं बनेल. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर -2ab इज इक्वल टू a² प्लस b². मग इथं आपण ए आणि बीच्या ऐवजी जर आपण अल्फा आणि बीटा बघितला तर हा फॉर्म्युला कसा तयार होईल पहा. अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर -2 अल्फा बीटा इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. हे आपण एवढ्यासाठी सांगितलं की आपल्याला इथं अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअरची व्हॅल्यू विचारलेली आहे. मग ही व्हॅल्यू आपण तेव्हाच सांगू शकतो जर याच्या व्हॅल्यू माहीत असतील तर. मग या फॉर्मॅटमध्येच का मांडलं, कारण आपण एखादं इक्वेशन दिल्यानंतर त्यावरून आपण अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा फाइंड आउट करू शकतो. याचाच अर्थ मग तिथं जी आपल्याला मिळणारी व्हॅल्यू आहे म्हणजे अल्फा प्लस बीटा ती आपण इथं वापरू शकतो, अल्फा इंटू बीटा व्हॅल्यू इथं वापरू शकतो, म्हणजे आपल्याला इथं व्हॅल्यू मिळू शकतं. जर तुम्हाला सेपरेटली अल्फा आणि बीटा शोधून पुन्हा स्क्वेअर करावा लागला तर त्याला खूप वेळ लागेल, म्हणजे उदाहरण पहिला सॉल्व्ह करावं लागेल आणि ती मेथड चुकीची होऊन जाईल. म्हणजे हा फॉर्म्युला आपल्याला वापरायला हवा. म्हणजे हा फॉर्म्युला एकतर पाठ करा, अन्यथा मग याच फॉर्म्युल्यामध्ये आपण अल्फा आणि बीटा असं लिहून आपण लिहू शकतो, फक्त साईड चेंज करावे लागतील. हवं तर तुमच्या सोयीसाठी आपण हा फॉर्म्युला वापरूया. म्हणजेच अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर प्लस 2 अल्फा बीटा प्लस बीटा स्क्वेअर. याच पद्धतीने क्यूबच्या बाबतीत आपल्याकडे एक फॉर्म्युला झालेला होता. जो फॉर्म्युला काय पहा, ए बीच्या रूपामध्ये लिहितो. ए प्लस बी ब्रॅकेटचा क्यूब असेल तर ए क्यूब होतो प्लस 3a² प्लस 3ab² प्लस बी क्यूब. हा एक्सपान्शनचा फॉर्म्युला होता. एखाद्या बायनॉमियलचा क्यूब असेल तर हा 8वीला झालेला फॉर्म्युला. हाच मॉडिफाय करून आपण काय करतो, ही जी मिडल टर्म आहेत 2 यामध्ये 3ab कॉमन घेतो. तेवढी जे एक्स्ट्रा राहिला तो यामधला ए आणि यामधला बी असा फॉर्म्युला होता. म्हणजे एक तर तुमचा वरचा फॉर्म्युला पार्ट असेल किंवा हा खालचा फॉर्म्युला पार्ट असेल. शक्यतो तुम्ही हा फॉर्म्युला पार्ट केला तर जास्त सोयीचा होऊन जाईल. म्हणजेच हा फॉर्म्युला काय होतोय पहा, ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब मीन्स ए क्यूब प्लस 3ab इन ब्रॅकेट ए प्लस बी क्यूब. हाच आपण अल्फा बीटामध्ये पाहिला तर काय होईल, अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब म्हणजेच अल्फा क्यूब प्लस 3 अल्फा बीटा
इंटू ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा क्यूब दॅट इज मीन्स हा फॉर्म्युला आपला तयार होऊन जाईल. मग यामध्ये साहजिकच आहे आम्हाला अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब विचारलं आहे. मग अल्फा इंटू बीटा माहीत असू शकतो, अल्फा प्लस बीटा माहीत असू शकतो आणि अल्फा प्लस बीटा माहीतच आहे. म्हणजे या पद्धतीने इथं आपण व्हॅल्यू शोधायचे. म्हणजे आपल्याला या ज्या दोन आयडेंटिटी झाल्यात इयत्ता 8वीपर्यंत त्या कशा वापरायच्या किंवा त्याची थोडीशी तुम्हाला इथं मी आठवण करून दिली. आता यानंतर हे उदाहरण सोडवत असताना सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा माहीत असणं गरजेचं आहे. कारण त्याशिवाय या फॉर्म्युल्यामध्ये आपण व्हॅल्यू टाकू शकत नाही. म्हणून सर्वप्रथम दिलेल्या इक्वेशननुसार आपण अल्फा प्लस बीटा किती आणि अल्फा इंटू बीटा किती त्याची व्हॅल्यू शोधून घेऊया. त्यासाठी दिलेले इक्वेशन पहिल्यांदा लिहूया. द गिवन इक्वेशन इज, आपल्याला दिलेले इक्वेशन आहे y² मायनस 2y मायनस 7 इज इक्वल टू 0. कंपॅरिंग धिस इक्वेशन, आपल्याला ABCच्या जर व्हॅल्यू शोधायच्या असतील तर आपण इक्वेशन कंपेअर करायला पाहिजे. कंपॅरिंग धिस इक्वेशन विथ जो जनरल फॉर्म आहे ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. जर आपण कंपेअर केलं तर आपल्याला a, b आणि c याच्या व्हॅल्यू मिळतील. a ची व्हॅल्यू 1 मिळते, b ची -2 आणि c ची -7 मिळते. आता एकदा का ABCच्या व्हॅल्यू मिळाल्या की आपल्याला अल्फा प्लस बीटा अल्फा इंटू बीटा सांगू शकतो. देअरफॉर म्हणायचं आहे अल्फा प्लस बीटाची जर व्हॅल्यू शोधायची असेल तर -b/a म्हणजेच मायनस बीची व्हॅल्यू ऑलरेडी -2 आहे अपॉन a म्हणजेच 1, मायनस मायनस कॅन्सल होईल म्हणजे फक्त 2 कॅन्सल होईल. सेम वे जर आपण अल्फा बीटाची व्हॅल्यू शोधायची असेल तर c/a म्हणणार. c/a म्हणजेच काय होईल पहा, c ची व्हॅल्यू -7/1 म्हणजे -7 येईल. म्हणजे या ठिकाणी आपण अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा या दोन व्हॅल्यू शोधल्या. एकदा का तुम्हाला अल्फा प्लस बीटा अल्फा इंटू बीटा माहीत झाला की मग तुम्ही आता पाहिजे त्या किमती शोधू शकता. आता समजा आपल्याला पहिल्यांदा जी व्हॅल्यू शोधायची आहे ती व्हॅल्यू म्हणजे अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर शोधायचे. आपण फॉर्म्युला लिहायचा आहे. नाव तो डायरेक्ट फॉर्म्युला लिहिण्याच्या ऐवजी फर्स्ट टाईम असल्यामुळे कॉमन साधा फॉर्म्युला लिहितोय. आपला रेग्युलर फॉर्म्युला पहा, a अधिक b कंसाचा वर्ग त्या फॉर्म्युल्यानुसार म्हणजेच अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर प्लस 2 अल्फा बीटा प्लस बीटा स्क्वेअर या पद्धतीने आपण लिहितोय. फक्त मग आता हे 2 अल्फा बीटा प्लस आहे ते लेफ्ट साईडला घेतल्यामुळे मायनस होईल. देअरफॉर इथं आपण हे फॉर्म्युला रिअरेंज करतोय. अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 अल्फा बीटा म्हणजेच अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. मग आता हा फॉर्म्युला डायरेक्ट तुम्हाला लिहिता येत असेल असा लिहा किंवा हा साधा फॉर्म्युला घ्या आणि त्याच्यावरून हा तयार करा. आता आपल्याला ह्या ज्या व्हॅल्यू मिळालेल्या त्या जर इथं सबस्टिट्यूट केल्या तर काय होईल पहा, अल्फा प्लस बीटाचा स्क्वेअर याचाच अर्थ 2 स्क्वेअर -2 इंटू अल्फा बीटा म्हणजे -7 आणि इज इक्वल टू इथं अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर आहेच. आता हा 2चा वर्ग इथं 4 येईल, मायनस मायनस प्लस होईल, 2 7 जार 14 इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. याचाच अर्थ 14 + 4 18 येईल. देअरफॉर वी से दॅट अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल टू 18. या पद्धतीनं आपल्याला पहिली व्हॅल्यू मिळेल. काय केलं पहा, a अधिक b कंसाचा वर्ग म्हणजेच a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग या फॉर्म्युल्याचा वापर केला आणि a आणि b च्या ऐवजी फक्त आपण अल्फा बीटाच्या व्हॅल्यू टाकल्या. त्या पद्धतीने आपल्याला ते उत्तर मिळत गेलं. आता याच सारखं आपल्याला हे जे दुसरं व्हॅल्यू शोधायचे ते म्हणजे अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. त्यासाठी आपण काय करूया, आपला जो दुसरा फॉर्म्युला आहे नाव अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब दॅट इज मीन्स a प्लस b ब्रॅकेट क्यूब हा फॉर्म्युला वापरतोय. तो फॉर्म्युला म्हणजेच a क्यूब म्हणजेच अल्फा क्यूब प्लस 3 अल्फा बीटा इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा प्लस बीटा क्यूब. जर हा फॉर्म्युला पाठ नसेल तर पाठ करून घ्या. हा रेग्युलर फॉर्म्युला जो आपण 8वीपासून पाहतोय, a प्लस बी ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू a क्यूब प्लस 3ab इन ब्रॅकेट a प्लस बी क्यूब. मग यामध्ये आम्हाला अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब शोधायचं आहे. मग हे प्लस जे आहे ते इकडे लेफ्ट हँड साईडला घेऊया. त्यामुळे हा फॉर्म्युला रिअरेंज केल्यानंतर काय होईल पहा, अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब हा प्लस 3 अल्फा बीटा इंटू ब्रॅकेट जो काय आहे तो लेफ्ट साईडला आला, -3 अल्फा बीटा इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा होईल आणि राईट साईडला अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब शिल्लक राहील. थोडे हे जर फॉर्म्युले पाठ झाले तर हे उदाहरणं सोपे वाटतात, विशेष काही नाही आहे. आता यामध्ये या व्हॅल्यू फक्त सबस्टिट्यूट करायचे आहेत. आपल्याला अल्फा प्लस बीटाची जी व्हॅल्यू मिळालेली आहे ती 2 क्यूब -3 इंटू अल्फा इंटू बीटा -7 मिळालेला आहे
इंटू अल्फा प्लस बीटा पुन्हा 2 मिळालेलं आहे. राईट साईडला आपण आहे तसं अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब लिहूया. 2 क्यूब मीन्स 8, मायनस मायनसचा इथं प्रोडक्ट प्लस होईल. 3 7 जार 21, 21 2 जार 42 होईल इज इक्वल टू अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. मग 42 प्लस 8 म्हणजे 50 होईल, म्हणजेच अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबची जी व्हॅल्यू मिळणार आहे ती 50 मिळणार आहे. म्हणजे इथं आपण फक्त साधे दोन फॉर्म्युले वापरले. पहिला वापरला तो ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा वापरला आणि दुसरा वापरला ए प्लस बी ब्रॅकेट क्यूबचा वापरला. मग या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर असेल किंवा अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब मिळत असेल. पण हे करण्यापूर्वी सुरुवातीला दिलेले इक्वेशन जनरल फॉर्मशी कंपेअर करून ABCच्या व्हॅल्यू मिळवायच्या आणि त्यानंतर अल्फा प्लस बीटा अल्फा इंटू बीटा हे पहिला शोधून घ्यायचं आणि मग हे जे काही आपल्याला फॉर्म्युले वापरता येतात त्या पद्धतीने वापरायचं. म्हणजे आता या उदाहरणाच्या माध्यमातून आपण एखादं दिलेलं रूट म्हणजेच अल्फा बीटा आणि त्याचे कोइफिशियंट याचा संबंध वापरून ह्या व्हॅल्यू शोधल्या. आता यानंतर याच प्रॅक्टिस सेटमधला जो शेवटचा भाग आहे तो म्हणजे आपल्याला रूट्सच दिले म्हणजे उत्तरं दिली आणि प्रश्न विचारला अशातला प्रकार येतो. म्हणजे आम्हाला रूट्स दिलेले आहेत आणि ते रूट्स कोणत्या इक्वेशनचे आहेत हे विचारले जातात. मग त्याचा मुळात फॉर्म्युला कोणता आणि त्यावरची उदाहरणं काय आहेत ती पाहूया. टू ऑब्टेन अ क्वाड्रॅटिक इक्वेशन हॅव्हिंग गिवन रूट्स, म्हणजे आपल्याला जर रूट्स दिले तर आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन कशा पद्धतीने ऑब्टेन करू शकतो मिळवू शकतो त्याचा हा जो फॉर्म्युला आहे एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू 0 तो कसा तयार झाला तो आपल्या पुस्तकामध्ये दाखवला. 1-2 मिनिटामध्ये सांगतो. समजा आपल्याला जी दोन उत्तर मिळतात त्याला एकाला आपण अल्फा म्हणतो आणि एकाला बीटा म्हणतो. म्हणजे एक्स इज इक्वल टू अल्फा असेल किंवा एक्स इज इक्वल टू बीटा असेल. हे जर आपण रिव्हर्स उदाहरण सोडवत गेलो म्हणजेच हा अल्फा लेफ्ट साईडला घेतला मायनस आला म्हणजेच एक्स मायनस अल्फा 0, सेम वे एक्स मायनस बीटा 0. मग अल्फा मायनस एक्स मायनस अल्फा 0 आहे, एक्स मायनस बीटा 0 आहे म्हणजे त्याचा प्रॉडक्टसुद्धा 0 असेल. मग हाच प्रॉडक्ट जर आपण केलो म्हणजेच या कंसानं या कंसाला गुणलं या दोन कंसांचा गुणाकार केला तर या पद्धतीने फॉर्म्युला मिळतो. मग या फॉर्म्युल्याचा आधार घेऊन आपण काय सांगू शकतो जर आम्हाला उत्तर माहीत असतात म्हणजेच अल्फा माहीत आहे बीटा माहीत आहे तर एकदा त्याची ॲडिशन करू एकदा त्याचा प्रॉडक्ट शोधू. मग ॲडिशन इथं आणि प्रॉडक्ट इथं जर सबस्टिट्यूट केला तर आपल्याला ते इक्वेशन मिळणार म्हणजे तेच समीकरण जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे ते आपल्याला मिळणार आहे. म्हणून इथं शेवटी सांगितलेले पहा व्हेन 2 रूट्स ऑफ द इक्वेशन आर गिवन देन द क्वाड्रॅटिक इक्वेशन कॅन बी ऑब्टेन्ड बाय युजिंग धिस फॉर्म्युला दॅट इज मीन्स एक्स स्क्वेअर मायनस ॲडिशन ऑफ द रूट्स इंटू एक्स प्लस प्रोडक्ट ऑफ द रूट्स इज इक्वल टू 0. म्हणजे हा जो फॉर्म्युला आहे तो खूप महत्त्वाचा आहे जो पाठांतर करून घ्यायचा आहे तुम्ही. फॉर्म्युला काय आहे पहा. जर अल्फा हे एक रूट आहे बीटा हे सेकंड रूट असेल तर आपल्याला पाहिजे असणारं हवं असणारं इक्वेशन या फॉर्म्युल्यानुसार मिळणार आहे. जो फॉर्म्युला आहे एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू 0. मग यावर अतिशय साधी उदाहरणं असतात. 1-2 उदाहरणं पाहूया. आपल्याला काय सांगितलं आहे प्रश्नामध्ये फॉर द क्वाड्रॅटिक इक्वेशन फ्रॉम द रूट्स गिवन बिलो आपल्याला 2-2 रूट्स दिलेले आहेत म्हणजे हा अल्फा असेल तर हा बीटा हा अल्फा असेल तर हा बीटा. आता हेच उत्तर आपण वापरायची आणि रूट शोधायचं आहे. समजा फर्स्ट एक्झाम्पलमध्ये हिअर जो आपल्याला अल्फा दिलेला आहे तो 3 आहे बीटा दिलेला आहे तो -10 आहे. आपण जो फॉर्म्युला पाहिला मी मुद्दाम 1-2-3 ओळी शिल्लक सोडून फॉर्म्युला आपण जे काय पहा दी रिक्वायर्ड इक्वेशन त्यांना जे इक्वेशन पाहिजे ते काय हवं असणार आहे पहा. द रिक्वायर्ड इक्वेशन आपण जो फॉर्म्युला पाहिला तो म्हणजे एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू 0. म्हणजे अल्फा बीटा माहीत असेल तर या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला इक्वेशन मिळणार. पण या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा याच्या व्हॅल्यू टाकाव्या लागतात. मग आपल्याला अल्फा बीटाच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत त्यावरून आपण अल्फा प्लस बीटा अल्फा इंटू बीटा याच्या व्हॅल्यू शोधूया. देअरफॉर अल्फा प्लस बीटा याची व्हॅल्यू शोधत असताना अल्फा म्हणजेच 3 प्लस बीटा म्हणजेच -10 3 प्लस -10 दॅट इज मीन्स -7 होईल. सेम वे अल्फा इंटू बीटा जर शोधायचं असेल तर अल्फा इंटू बीटा म्हणजेच -10 म्हणजेच ह्याची व्हॅल्यू -30 आली. म्हणजे हा अल्फा प्लस बीटा आणि हा अल्फा इंटू बीटा या व्हॅल्यू जर इथं आपण सबस्टिट्यूट केल्या तर आपल्याला इक्वेशन मिळून जाईल. म्हणजेच इक्वेशन कसं मिळेल पहा एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू जी आलेली आहे ती -7 आलेली आहे. हा मायनस फॉर्म्युल्यातला वेगळा अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू -7 त्यामुळे पुन्हा ब्रॅकेट टाकून -7 म्हणतोय आणि हा एक्स आहे प्लस अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू -30 आहे इज इक्वल टू 0. हे मायनस जर एक्स्ट्रा होत असतील तर आपण ते सॉल्व करून घेऊया. आता इथे इक्वल टू मध्ये असल्यामुळं इथं देअरफॉर म्हणतोय
देअरफॉर एक्स स्क्वेअर मायनस मायनस प्लस 7x प्लस मायनस मायनस 30 इज इक्वल टू 0. म्हणजे हे जे इक्वेशन आलेलं आहे एक्स स्क्वेअर प्लस 7x मायनस 30 इज इक्वल टू 0, या इक्वेशनचे रूट्स म्हणजेच हे +3 आणि -10 असतील. म्हणजे अतिशय साधा फॉर्मॅट आहे, लक्षात येतो का? पहा, तुम्हाला अल्फा आणि बीटा दिलेला असतो, एकदा ॲडिशन करा, एकदा त्याचा प्रोडक्ट शोधा, आणि हा रेग्युलर जो फॉर्म्युला आहे म्हणजे ते क्वाड्रॅटिक इक्वेशन फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला. देअरफॉर द रिक्वायर्ड इक्वेशन इज एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू 0. यामध्ये त्या किमती भरल्या की आपल्याला इक्वेशन मिळून जाईल. फक्त हे रेग्युलर रॅशनल नंबर होते, त्यामध्ये जर असे इरॅशनल नंबर दिले तरी पण याच पद्धतीने करायचं. म्हणजे आपण काय करणार पहा, या इक्वेशनमध्ये आपल्याला हा दिला आहे तो अल्फा आहे आणि हा बीटा आहे आणि आपल्याला इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. इथं आपण याच पद्धतीने लिहिणार. हियर अल्फा जो दिलेला आहे तो 2 मायनस √5 दिलेला आहे, जो बीटा आहे तो 2 प्लस √5 आहे. पहिल्यांदा आपण अल्फा प्लस बीटा शोधणार. देअरफॉर अल्फा प्लस बीटा, याचाच अर्थ अल्फाची व्हॅल्यू मी प्लस घेतो, मायनस बीटाची व्हॅल्यू इथं अल्फा प्लस बीटा घेतो. अल्फा जो आहे तो -2 मायनस √5 आणि बीटा जो आहे तो 2 प्लस √5. ब्रॅकेटची आवश्यकता आहे असं नाही, पण प्रोडक्टमध्ये तो लागतो म्हणून सवय लागण्यासाठी आपण इथं ठेवलेलं आहे. मग प्लस आणि मायनस √5 कॅन्सल होईल, मग +2 इथं 4 मिळेल. म्हणजे अल्फा आणि बीटाची बेरीज आपल्याला इथं 4 मिळाली. सेम वे आपण अल्फा इंटू बीटा शोधूया. अल्फा इंटू बीटा शोधायचं असेल तर अल्फाची व्हॅल्यू इंटू बीटाची व्हॅल्यू, अल्फा 2 मायनस √5 बीटा 2 प्लस √5. आता हा प्रोडक्ट करत असताना आपल्याला एक फॉर्म्युला आठवत असेल, ए प्लस बी इंटू ए मायनस बी. हा फॉर्म्युला सांगतोय म्हणजेच ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, जे आपण 7वीपासून आयडेंटिटी पाहतो त्यामधला हा फॉर्म्युला आहे. त्यानुसार हा ए प्लस बी ए मायनस बी याचाच अर्थ ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर या फॉर्म्युल्यानं हा प्रोडक्ट करू शकतो. अन्यथा मग तुम्ही ह्या 2 दोघाला गुणा, √5 दोघाला गुणा तरी चालतं. मग आपण ए स्क्वेअर म्हणजेच 2 स्क्वेअर करणार आणि बी स्क्वेअर याचाच अर्थ √5चा स्क्वेअर करणार. मग आता 2चा स्क्वेअर इथं 4 होऊन जाईल, मायनस हा मायनस इथला असाच राहू दे, √5चा स्क्वेअर म्हणजे फक्त 5 होईल. मग 4 मायनस 5 दॅट इज मीन्स आपल्याला हे जे आन्सर मिळणार आहे ते -1 मिळेल. म्हणजे या पद्धतीने पहिल्यांदा आपण अल्फा प्लस बीटा शोधला, अल्फा इंटू बीटा शोधला. मग आता लिहायचं नाव द रिक्वायर्ड इक्वेशन. जे इक्वेशन शोधायचं आहे की ज्याचे रूट्स हे आहेत ते इक्वेशन काय असणार आहे, एक्स स्क्वेअर मायनस इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू 0. मग या फॉर्म्युल्यामध्ये जर या व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट केल्या तर काय होईल पहा. देअरफॉर एक्स स्क्वेअर मायनस जी ॲडिशन आलेली आहे ती 4x म्हणजे 4 आलेलं आहे इथून इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा म्हणजे -1 इज इक्वल टू 0. मग हा प्लस मायनस आपण कॅन्सल करू, म्हणजे ब्रॅकेट इथं घालूया, म्हणजेच एक्स स्क्वेअर मायनस 4x मायनस 1 इज इक्वल टू 0 हे आपल्याला आवश्यक असणारं म्हणजे रिक्वायर्ड इक्वेशन असेल. तर या शेवटच्या भागामध्ये आपण काय पाहिलं की जर आपल्याला रूट्सच दिले असतील, ॲन्सर दिले असतील तर इक्वेशन शोधायचं आहे. अगदी आपण या चॅप्टरची सुरुवात करत असताना क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला देत होते आणि आपल्याला रूट्स विचारत होते. त्यावेळी आपण फॅक्टरायझेशन मेथड, कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड किंवा फॉर्म्युला मेथड वापरली आणि इथं त्याच्या रिव्हर्स प्रकार येतो आहे. या व्हिडिओमध्ये आपण नेचर ऑफ रूट्स काय असतं, रूट्स आणि कोइफिशियंट्स जे असतात क्वाड्रॅटिक इक्वेशनचे यामध्ये काय रिलेशन असतं आणि इक्वेशन कशा पद्धतीने फॉर्म करायचं हे तिन्ही प्रकार पाहिलेले आहेत. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, 10वीच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर आठवणीने सबस्क्राईब करा. थँक्यू.